आज दिवसभरातली सगळ्यात मोठी बातमी म्हणजेच प्रयागराजमधल्या कुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीची। या चेंगराचेंगरीमध्ये 30 भाविकांचा मृत्यू झालाय। मौनी अमावस्येनिमित्त शाही स्नानाला जाण्यासाठी रात्री 1:30 वाजता संगमावर भाविकांची एकच गर्दी झाली होती आणि याचमुळे चेंगराचेंगरी झाली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेवर दुःख व्यक्त केलंय। नेमकं काय घडलं चेंगराचेंगरीच्या वेळेस आणि या चेंगराचेंगरीनंतर महाकुंभात काय खबरदारी घेतली जातेय जाणून घेणार आहोत या रिपोर्टमधून। अंगावर काटा आणणारी ही दृश्य प्रयागराजमधल्या कुंभमेळ्यातली। मौनी अमावस्येच्या मुहूर्तावर कुंभमेळ्यात प्रचंड गर्दी झाली। रात्री 1:30च्या सुमाराला संगम किनाऱ्यावर स्नानाला जाण्यासाठी कोट्यवधी भाविकांनी गर्दी केली। तेवढ्यात चेंगराचेंगरी झाली आणि 15पेक्षा जास्त भाविकांचा मृत्यू झाल्याची भीती आहे। प्रयागराजमध्ये चेंगराचेंगरी नेमकी कशी झाली पाहूया। देशविदेशातून लाखोंच्या संख्येनं भाविक महाकुंभात सहभागी झाले होते। मौनी अमावस्येनिमित्त पहाटे 5 वाजता अमृत स्नान होणार होतं। भाविकांनी रात्रीपासूनच गर्दी केली होती। रात्री 1 वाजताच्या सुमारास लाखो भाविक संगमाच्या तटावर स्नान करत होते। लाखोंच्या संख्येनं आलेल्या भाविकांना संगम घाटावर स्नान करायचं होतं। दुसऱ्या घाटावर स्नान करण्यासाठी भाविक तयार नव्हते। संगम घाटावर प्रचंड गर्दी झाली होती। पोलीस भाविकांना घाटावरून बाजूला करत होते। पोलिसांनी लावलेल्या बॅरिकेड्सचा काही भाग कोसळला आणि लोकांनी पळापळ सुरू केली। यावेळी अनेक भाविकांचं सामान पडल्यामुळे गोंधळ उडाला। परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आणि चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली। भगदड़ मची है, सो आदमी खत्म, हमारी बहू खत्म हो गई। कहाँ पे भगदड़? उधर संगम पे। कैसे हुआ, क्या आप वहाँ पे थे? हम लोग साथ ही में थे, 14-15 आदमी। हाँ, परिवार में कौन कौन आया था? ये सब परिवार वाले ठाणे हमारे जा उन्होंने मोड़ी गया जा जो बहू खत्म हो गई। 11 बजे हम सो रहे थे, पुलिस वाले आए, सुनने डंडा ठको के हम जगा दिया कि जाओ बुड़की लगाया, बुड़की लगाया। हमें जब लगाने थी बुड़की, जब हम बुड़की लगाते, हम सुबह लगाते, चाहे हम दिन में लगाते, हम सो रहे थे सब लोग मिलके। इनने 11 बजे पूरी पब्लिक उठा के इकट्ठी कर दी और फिर उते कहीं नहीं करी, उनने से गोटी उतर जरूरत है खर हम और लगाए तुम डंडा ठको के जनता पूरी उनने भगा दिया। प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीनंतर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय, तर काही आखाड्यांनी अमृत स्नान रद्द केलंय। कि आप लोग यहाँ से ये अनाउंस मत करिए कि ऐसा हो गया है। आप लोग धीरे धीरे अपने भक्तों को कहिए कि वो अपने अपने कैंपों में लौटें, क्योंकि एक साथ अगर हम वहाँ भी कह देंगे कि स्नान रद्द हो गया है तो लोग एकदम वहाँ भी भगदड़ मचने की आशंका है। जनमानस की जो परेशानी है उसको हमें ध्यान में रखना चाहिए और परंपराओं को ध्यान में रखते हुए, क्योंकि भारतीय परंपराओं में संत का जो अस्तित्व है, संत का जो महत्व है, संत का जो कार्य है, वो जनमानस सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्। हम सभी को भद्र देखें, सभी के बारे में भद्र सुने, सभी के बारे में भद्र सोचें, उसको ध्यान में रखते हुए आज इस स्नान को वर्जित किया गया। इस स्नान को हमने स्नान करने से स्वयं को रोका और सभी अखाड़ों ने। मौनी अमावस्येला शाही स्नानाचा मुहूर्त होता, त्यामुळे कोट्यवधी भाविक एकाच ठिकाणी जमले। हिंदू धर्मात अमावस्या तिथी स्नान आणि दानासाठी महत्त्वाची मानली जाते। धार्मिक मान्यतेनुसार मुनी शब्दापासून मौनी या शब्दाची उत्पत्ती झाली आहे। या दिवशी मौन राहून जो व्रत करेल त्याला मुनिपद प्राप्त होतं असं म्हणतात। मौनी अमावस्या सूर्य आणि चंद्राच्या संयोगाचा काळ आहे। चंद्राकडून शोषलेली ऊर्जा वाहत्या पाण्यात सर्वाधिक असते। अमावस्येच्या दिवशी नदीत स्नान केलं जातं। पाण्यातील चंद्राच्या ऊर्जेचा सकारात्मक प्रभाव राहतो। या दिवशी पवित्र नदीत स्नान आणि तपाचे उपाय अधिक प्रभावशाली मानले जातात। चंद्राच्या प्रभावामुळे डिप्रेशन कमी येतं आणि मनोबल वाढतं। ब्रह्ममुहूर्तावर उठून कुंभ स्नान करतात। जल आणि दुधाने सूर्यदेवांना अर्घ्य दिलं जातं। काही वेळ नदीच्या प्रवाहात राहून एकाग्रतेनं आपल्या सप्तचक्रांवर ध्यान केंद्रित केलं जातं। मौनी अमावस्येची अशी धारणा असल्यानंच स्नानाला गर्दी झाली। कुंभमेळ्यात घडलेली दुर्घटना दुर्दैवी आहे।
मात्र परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली आहे. ये जो भारी दबाव श्रद्धालुजनों के कारण और श्रद्धालुओं के संगम नोच पर जाने के कारण वहाँ पर एक बना हुआ है, लेकिन पूरा प्रशासन मौके पे वहाँ मौजूद है. रात्रि को 1 से 2 बजे के बीच में अखाड़ा मार्ग पर, जहाँ पे अखाड़ों के अमृत स्नान के दृश्य से बैरिकेड्स भी किए गए थे, तो बैरिकेड्स को फांद करके आने में कुछ श्रद्धालु गंभीर रूप से घायल हुए हैं. उन्हें तत्काल हॉस्पिटल में पहुंचा करके उपचार आदि की व्यवस्था उनके लिए की गई है. उनमें से कुछ श्रद्धालु गंभीर रूप से घायल हैं. कुंभमेळ्यातील दुर्घटनेवरून संजय राऊतांनी उत्तर प्रदेश सरकारचा समाचार घेतलाय. भाजप कुंभमेळ्याचं मार्केटिंग करत असल्याचा राऊतांचा आरोप आहे. या सगळ्याचा जर परिणाम पाहिला तर मी इतकंच सांगेन, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असतील किंवा त्या संदर्भात जे मंत्री असतील, त्यांनी मार्केटिंगवर लक्ष देण्यापेक्षा पक्षाच्या मतांच्या, हे जे श्रद्धाळू आहेत, लाखो श्रद्धाळू आहेत, त्यांची व्यवस्था, त्यांची सुरक्षा याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आज 10 पेक्षा जास्त श्रद्धाळूंचे प्राण गेले आणि त्यानंतर तातडीच्या बैठका सुरू झाल्या. प्रधानमंत्री लक्ष ठेवून आहेत म्हणजे काय आहेत, गृहमंत्री लक्ष ठेवून आहेत म्हणजे काय आहेत, ज्यांनी प्राण गमावले ते येणार आहेत का? या दुर्घटनेनंतर पंतप्रधान मोदींनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी फोनवरून चर्चा केली. घटनास्थळी तातडीनं मदतीच्या सूचना पंतप्रधान मोदींनी केल्या. कुंभमेळ्याची सुरक्षा लष्कराकडे देण्याचीही मागणी होतीये. कुंभमेळ्यात 40 ते 50 कोटी भाविक येण्याचा अंदाज आहे. कुंभ में जो दुखद हादसा हुआ है, उस हादसे में हमें कुछ पुण्यात्माओं को खोना पड़ा है. कई लोगों को चोटें भी आई हैं. मैं प्रभावित परिवारों के प्रति संवेदना व्यक्त करता हूं और घायलों के जल्द स्वस्थ होने की कामना करता हूं. मैं यूपी सरकार के साथ निरंतर संपर्क में हूं. कुंभमेळ्यात अजूनही शाही स्नानाचे 3 मुहूर्त आहेत. 3 फेब्रुवारीला वसंत पंचमीला, 12 फेब्रुवारीला माघी पौर्णिमेनिमित्त आणि 26 फेब्रुवारीला महाशिवरात्रीच्या दिवशी शाही स्नान केलं जाणार आहे. या दिवशी सुद्धा कुंभमेळ्यात प्रचंड गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या घटनेतून धडा घेऊन योग्य नियोजन केलं जाईल आणि यापुढे कुंभमेळ्यात अप्रिय घटना घडणार नाहीत अशी अपेक्षा आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.